नमस्कार. अंकशास्त्रामध्ये अगदी मध्यावर येणारा जो नंबर आहे तो 5 आहे. हे बघा ना, 1 ते 9 मध्ये इकडे 4 आणि इकडे 4 आणि मध्ये 5 आहे. म्हणजे हा बॅलन्स सांभाळणारा नंबर आहे. याचा अर्थ हा बॅलन्स घालवणारा पण नंबर आहे. संभाल के रहो. 5 हा बुधाचा नंबर आहे. 5 हा फायनान्सचा नंबर आहे. तुम्हाला फायनान्शियल लिटरसी नाही कळाली, संपलं. अनेकांना मी रोडपती ते करोडपती होतानाही पाहिले, काहींना करोडपती ते रोडपती पण होताना पाहिले. या सगळ्यांच्या मागे हा बाबा आहे, तो म्हणजे बुध. तुम्हाला बुध लक्षात ठेवायचा असेल तर राजकुमार लक्षात ठेवावं लागेल. जसं आपण 1 म्हणजे राजा, 2 म्हणजे राणी, 3 म्हणजे गुरु, 4 म्हणजे सेवक आणि 5 म्हणजे राजकुमार. आता राजकुमार किंवा राजकुमारी तुमच्या नजरेसमोर आल्यावर काय लक्षात येतं? अत्यंत गोंडस, लोभस, हवंसं, तुकतुकीत कांतीचं रूप. कुठल्याही गोष्टीला उत्साहात पुढे येणारं, पण एखादी मोठं संकट आलं की आईच्या पदरामागे लपणारं. ते बाबांना विचारून करतो, ते पप्पांना विचारून करतो. बुधाची माणसं 70-80ची झाली तरी कुणाला तरी विचारून करतो म्हणतात. आणि बुधाच्या माणसं 70-80 झाली तरी मिश्किल स्वभावाची असतात. हसत खेळत बोलतात आणि त्यांना पाहिल्या लक्षात येतं, या जिंदगी जीना है तो इनसे सीखो. हे मस्त सगळ्या गोष्टी मस्त एन्जॉय करतात. मिसळीवर ताव मारतील, आईस्क्रीमवर ताव मारतील, कुठलेही विधी निषेध न पाळता सगळ्या गोष्टीचं स्मरण मात्र ह्यांना चांगलं राहतं. तर असा जो राजकुमार आहे, हा राजकुमार जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या जीवनामध्ये ॲनालिसिस नसेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं पुढे जाल मला सांगा. तुमच्या जीवनामध्ये मॅनेजर नसेल तर हाऊ यू विल मॅनेज द लाईफ प्रोफेशनल अँड पर्सनल वे. यू नीड टू मॅनेज समथिंग, तो यू नीड अ मॅनेजर अँड द मॅनेजर इज अ बुध. हा बुधाचा एवढा रोल आहे. बघा मी काय म्हणालो, 1 ते 9 मध्ये 4 इकडे 4 इकडे आणि मध्यभागी 5वा आहे हा. आणि हा जो आहे राजकुमार, प्रचंड शक्यता असलेला आहे. ही जी राजकुमार किंवा राजकुमारी आहे, ही प्रचंड पोटेन्शियल असलेली आहे. संगत चुकीची असेल तर काही विपरीतही करू शकतात ही लोक. आणि संगत चांगली असेल तर ओयो हॉटेल, ओला, उबर अशी जी तरुण मंडळींनी चालू केलेल्या कंपन्या आपण पाहतोय, असं पण करू शकतात. त्यामुळं बुधाला अत्यंत महत्त्व आहे. तुमच्या पत्रिकेत बुध असेल, तुमचा मुलांक भाग्यांक 5 असेल तर तुम्हाला तुमच्या मामाच्या घरचं प्रेम मिळतं. आणि तुमच्या पत्रिकेत 5 नसेल तर तुमच्या मामाच्या घरचं प्रेम मोजकंच तोकडं मिळतं. सगळ्यांच्या नशिबात मामा आजोळचं प्रेम नसतं आणि सगळ्यांच्या पत्रिकेत असतं असंही नाही, नसतं असंही नाही आहे. तर ज्यांच्या मुलांक भाग्यांक 5 आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेत 5 आहे त्यांना आजोळचं प्रेम हे आपसूक मिळतं. एक थेरी सांगतो मी तुम्हाला, की ज्या लहान मुलाला दादा दादी, नाना नानी, मामा मामी, काका काकू या सगळ्यांचं प्रेम मिळालंय, त्याचं व्यक्तिमत्व एक चांगल्या पद्धतीने उभारून येतं. मग तो चांगला नागरिक, चांगला व्यावसायिक, चांगला नोकरदार आणि चांगला नवरा, चांगली बायको होते. हे सायकोलॉजिकल सांगतोय मी. हे तर बुधाचा रोल इथे येतो, की बुध हे सगळं देण्यामागं कारणीभूत आहे. ज्याला आजोळचं प्रेम मिळतं त्याला आपल्या घरचं प्रेम नक्कीच मिळतं आणि त्या व्यक्तीचा विकासही चांगला होतो. तर आपण बुधाबद्दल खूप काही बोलू शकतो. बुध उत्साह जेवढा दाखवतो तेवढ्या मोठी संकटं आली की आईच्या पदरामागे लपतो, वगैरे गोष्टी बऱ्याच रंजक आहेत, मनोरंजक आहेत. आपण लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये ह्या गोष्टी शिकूया. थँक्यू.